नमस्कार मित्रांनो, किरकोळ वादातून जीव घेणा हल्ला. होळीच्या दिवशी दिल्ली हादरली. काय आहे ही बातमी आपण सविस्तर या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत. चला तर मग मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली राजनीती चॅनल. होळीच्या सणादरम्यान पाण्याच्या फुग्याच्या किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून कट्टरपंथी एका हिंदू तरुणाची हत्या केल्याची घटना दिल्लीतील उत्तम नगर परिसरात घडली आहे. हस्तसाल पुनर्वसित कॉलनीत घडलेल्या सदर घटनेनंतर पोलिसांनी 4 जणांना अटक केली असून एका अल्पवयीनला ताब्यात घेतलाय. घटनानंतर परिसरात संप्रदायिक तणाव निर्माण झालाय. परिस्थितीची गंभीरता लक्षात घेता मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मग ही संपूर्ण घटना काय आहे याकडे आपण थोडं लक्ष देऊया. मिळालेल्या माहितीनुसार तरुण बटुलिया असं 26 वर्षीय पीडित व्यक्तींचे नाव असून त्याच्या कुटुंबातील 11 वर्षाची मुलगी छतावरून होळी खेळत होती. त्याचवेळी तिने खाली उभा असलेल्या आपल्या वडिलांच्या दिशेने पाण्याने भरलेला फुगा फेकला. मात्र तो फुगा रस्त्यावर पडला आणि त्यातील पाणी शेजारी उभ्या असलेल्या एका महिलेवर उडालं. कुटुंबांच्या म्हणण्यानुसार त्यांनी तिची माफी मागितली असताना कुटुंबांचे म्हणणे ऐकून घेतले नाहीत. उलट आणखी काही जणांना बोलवून घेतले, ज्यामुळे पुढे वाद आणि वाद वाढला. जमावाने तरुणांच्या घरात घुसून कुटुंबांवर हल्ला केला. त्यांना कोंडून ठेवलं. सुमारे तासभरानंतर तरुण दुचाकीवरून घरी परत येताना 15 ते 20 जणांनी त्याला रस्त्यात अडवलं. कुटुंबांच्या म्हणण्यानुसार उपस्थित जमावाने लोखंडी रॉड, विटा, दगड आणि इतर वस्तूंनी तरुणांवर हल्ला केला. गंभीर जखमी अवस्थेत त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. तरुणाचे काका गंभीर जखमी झाले, तर कुटुंबातील इतर सदस्यही जखमी झाल्याची माहिती आहे. शिवच्छेदन केल्यानंतर पोलिसांनी मृतदेह कुटुंबाकडे सोपवला आणि पोलीस संरक्षणात तरुणावर अंत्यसंस्कार करण्यात आले. सध्या फरार असलेले आरोपी व त्यांचे संपूर्ण कुटुंबाचा तपास पोलीस करत आहेत. एका मुस्लिम महिलेच्या कपड्यावर पाण्याचे 2 थेंब उडाले आणि दगडफेक करणाऱ्या जिहाद्यांनी होळीच्या दिवशीच तरुणाला दगडांनी मारहाण करत रस्त्यावरच ठार मारले. शेवटी हे जिहादी असे किती हिंदूंचा बळी घेणार? हिंदू समाज किती काळ हे सहन करणार? यातूनही महत्वाचा प्रश्न असा आहे की जर राजधानी इंद्रप्रस्थातील हिंदू समाज या जिहाद्याविरोधात एकत्र आला नाही तर दिल्ली पोलिसांनी कठोर कारवाई करून खुनी व कट कारस्थान रचणाऱ्यांना लवकरात लवकर फाशीच्या शिक्षेपर्यंत पोहोचले नाही तर त्याचा मनोबल असंच वाढत राहील. हिंदूंच्या सुरक्षेसाठी कट्टरपंथी विरोधात आता कठोर निर्णय घेण्याची वेळ आली आहे. असे वाटते की राजधानीतही आता शासनाने योग्य मॉडेल अवलंबण्याची गरज आहे. तर तुम्हाला काय वाटते याबद्दल हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.